बोल आहे. हे बघ विक्रम, आपल्याला एका साधू बाबाकडे जायचंय. ते कशा पाय? अरे तुझं लगीन व्हावं म्हणून. आहे मी तुझ्या पाया पडतो. मला कोणत्या बी साधू बाबाकडे नेऊ नकोस. अगं कोणता बी साधू बाबा माझं लगीन कसं ठरवत जेव्हा मलाच लगीन नाही करायचं. हे बघ विक्रम, अरे तू लाडाकोडात वाढलेला, तुला जगराटी नाही कळत बाबा. अरे उद्या लगीन झालं म्हणजे जबाबदारी खांद्यावर पडल, संसार होईल, लेकरं होत्याल. अरे बायको काय ती घेईल तुझी. आणि आमच्या माघारी हे सगळं तुला असं सांभाळायचंय ना. आई वडील काय कुणाला जन्माला पुरलेत का? मला न ग बायको, राहिले एकलाच. हे बघ आपल्याला जायचं हाय आणि हे बी येतात संग. ते बी येणार आहेत होय. म्हणजे समजच संपलं. लागलीच निघायचं हाय. आहे एक सांगू, मला कोणत्या बी साधू बाबाकडे नेऊ नकोस. त्याचा काय बी उपयोग होणार नाही. अरे मी तुला धड सांगते तर तू काय बी ऐकत नाहीस. आवरायला घे, अकोळला जायचंय आपल्याला. अकोळ म्हणती? त्यांचा एक मैत्र आहे तिकडं, पंच आहे त्या गावचा, आणि त्याच्या मोहर तरी नीट वाग बाबा. चल आवरायला घे. ए बाबा, तुझी माय म्हणते म्हणून मी तयार झालो. तिनं तुझ्यासाठी कमी उपस्तापात गंडेदोरे केले नाही. आता काय ते शेवटचा उपाय आधीच सांगतो तुम्हाला. अरे बोल की काहीतरी बोल की, घड्या काय विचारतात की. मी काय बोलू? मला ठाव आहे लगीन करून माझं काय भलं होणार नाही. आता काय अंगाला राख पासून हिमालयात जाणार आहे का तू? हा, त्या परीस जीव दिल मी. याला नीट समजावून सांगा, नाही तर मी जोड्यानं मारेल हा याला. मनस्ताप देऊ नको म्हणा. हे बघा तुम्ही आधी शांत राहा बघू. चांगल्या कामाला जाताना तंटा नको उगा. आणि एक काम करा, जाताना गावभर सांगत जाऊ नका कुठे जातोय म्हणून. गावातले लोक तुम्हाला माहित नाही का, पिंपळात पान पडला की पिंपळ पडला म्हणतात. लय थोडी लोक आहेत. वय नाही सांगत बाबा, कुणाला बी काय बी सांगत नाही. हे तू धर, मी गाठोडं गाडीत ठेव. जा धर, हे बी धर, त्या गाडीत ठेव. काय त्या गाठोड्यात काय? हा, अहो काही नाही, वाईट पैक आणि कापड आहेत साधू बाबासाठी. पैक नाही म्हणजे पैक काय झाडायला लागले काय? पैक आणि कापड आहे साधू बाबासाठी. ते आणा, ते एक आठवडं परत आणा, घेऊन या. अहो असं काय करताय? पोराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याच्या आयुष्य परिस पैका मोठा आहे का? तुम्ही ना मला बोलूच देत नाही. बरं एक काम करा, ते गुण आल्याशिवाय रुपडे द्यायचं नाही कोणाला, आधीच सांगतो तुम्हाला. अहो आता जेवढं भरलंय तेवढं तरी राहू द्या की. चला चला, उशीर होतोय. तुम्ही लवकर या, वय वेळ लावू नका. महादेवा, समजा नीट होऊ दे रे बाबा. सत्य या या. अव हे कुठनं आणलं आता? आणि ही गाय आणि वासरू कुणाचं आहे? कोणाचं म्हणजे? आपलंच आहे की. अव बरं कुठनं आणलं आहे? एकात आणलं आहे. आधी 5 मेंढ्या घेतल्या, आता गाय आणि वासरू घेतल्या. बरं कशा पायी? अगं कशा पायी म्हणजे एवढंच दूध दुभतं चालू होईल. मेंढ्यांचं ठीक आहे, पण ह्याची काय बी गरज नाही. आता बाहेर जायचं म्हणजे पाहिजेलच की. बाहेर? आता बाहेर कुठं जायचं आहे? अगं आता मेंढ्या चरा घेऊन जायचं नाही वय. म्हणजे ते बी डोसक्यात आहेच वय अजून. मग एकदा जायचं ठरलं आहे तर जायचंच. बाहेर गेलं का गडी माणसं संघ असतात, त्यासने दूध न गवय. आणि असं बी काय म्हणजे देवाचा आशीर्वाद असतोय. आशीर्वाद आपल्या संग कायम राहील बघ. बर आता आयाला सांगा काय सांगायचं आहे ते. मी सांगतो काय सांगायचं. तू आधी ह्यांची पूजा करून घे. बर